नमस्कार मित्रांनो, अजून 2 दिवसात येते कोजागरी पौर्णिमा आणि त्यासाठी मी आधीच बनवून पाहिलं हे खास कोजागरीचं दूध. काजू बदाम हलकेसे भाजून घेतले, त्यात वेलची, केशर आणि थोडीशी साखर. सुगंध अगदी घरभर पसरलाय. थोडं ढवळलं की त्याचा रंगच बदलतो, एकदम सोनसळी आणि मोहक. या पौर्णिमेला तुम्ही सुद्धा असं दूध बनवा आणि चांदण्यात बसून कुटुंबासोबत आनंद घ्या. साहित्य आपण काय काय घेतले ते पाहूया. इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं. त्यानंतर इथे आपण बारीक खडीसाखर घेतलेली आहे. तुम्ही साखरही वापरू शकताय किंवा याच्याऐवजी तुम्ही मोठी खडीसाखर सुद्धा वापरू शकताय. तुम्हाला जेवढा गोड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर ऍड करू शकताय. इथे आपण जायफळ घेतलेला आहे थोडासा तुकडा, यामधनंही आपण थोडासा खिसून टाकणार आहेत. आपण इथे 8 वेलची घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपण 15 काजू घेतलेले आहेत. इथे 15 बदाम घेतलेले आहेत आणि आपण इथे केशर घेतलेले आहे. थोडंसं आपण केशर टाकणार आहेत. तर चला सुरुवात करूया. आपण आता इथे एक पहिले पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण बदाम टाकून घेणार आहेत, 15 बदाम. त्यानंतर आपण काजू टाकून घेणार आहे. काजू आणि बदाम भाजल्याने स्वाद आणि सुगंध तर वाढतोच, पण त्यांना हलका क्रंची टेक्स्चर सुद्धा येतो. जेव्हा दूध आपण बनवतो ना, तेव्हा त्या भाजलेल्या ड्रायफ्रुट्समुळे त्यात एक रिच आणि नॅचरल क्रंचीनेस येतो. त्यामुळे आपण सुरुवातीला काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत. आता आपलं झालेलं आहे, आपण काढून घेऊया. आता मी इथं एक पातेला घेतला आहे, त्यामध्ये आपण दूध काढून घेऊया. दूध आता आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण थोडंसं 1 चमच दूध काढून घेऊया वाटीमध्ये आणि यामध्ये आपण केशर ऍड करणार आहोत. केशरचे आपण 7 ते 8 धागे यामध्ये टाकणार आहोत आणि भिजल्यानंतर याला छान असा कलर सुद्धा येईल, फ्लेवर सुद्धा छान येतो. दूध तापत आहे तोपर्यंत आपण एक मिक्सरचं जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण इथे 10 बदाम घेतलेले आहेत, ते आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया. आणि 10 आपण इथे काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया. काजू आणि बदाम आपण यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण याची मिक्सरमध्ये आपण याला फिरवणार आहेत. पण आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, असं एकदम दाणे दाणे त्याचे राहिले पाहिजेत, असं चालू बंद करून आपण करून घेणार आहोत. आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, हे बघा याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. म्हणजे याच्यात आपल्याला दाणे दाणे सुद्धा दिसत आहेत. तर दाणे राहिल्यामुळे काय होतं, ज्यावेळेला आपण दूध पितो ना, त्यामध्ये आपल्याला असं त्याचे दाणे दाणे बदामाचे छान असे लागतात. 8 वेलची घेतलेले आहेत आपण इथे. आता ह्या आपण सोलून घेणार आहोत. मी एक इथे खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे वेलचीचे दाणे सोलून घेतले आहेत, आपण यामध्ये टाकून घेऊया. थोडेसे मी खडीसाखरचे दाणे यामध्ये टाकून घेतो, म्हणजे वेलची आपली कुटायला छान अशी मदत होते. वेलची सुद्धा आपली कुटून झालेली आहे. बघा या प्रकारे आपण वेलची कुटून घ्यायची आहे. आता आपलं दूधही छान असं उकळून थोडंसं आपण आटवून घेतलं आहे. त्यानंतर आपण सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकल्यानंतर सुद्धा ते आपण आटवणार आहे. आपण आता यामध्ये खडीसाखर टाकून घेणार आहोत. खडीसाखर तुम्हाला जशी हवी, म्हणजे जसं तुम्ही गोड खाताय त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय किंवा तुम्ही साखर सुद्धा यामध्ये ऍड करू शकताय. आपण आता खडीसाखर यामध्ये मेल्ट करून घेऊया. आता आपण ऍड करणार आहेत केशरचं दूध. केशरच्या दुधाने पिवळा कलर सुद्धा येतो आणि फ्लेवर सुद्धा छान येईल. आपण आता काजू आणि बदाम मिक्सरमध्ये क्रश करून घेतले होते, ते आपण टाकून घेऊया. एकदा छान असं मिक्स करून घ्या. आता आपण यामध्ये वेलची टाकणार आहोत. वेलची टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्या. आता हे दूध आपण ढवळत राहायचं आहे. हलक्या हाताने शांतपणे ढवळताना वरती फेस तयार होतो आणि दुधाचा रंग अजूनच गडद आणि आकर्षक दिसू लागतो. अशा प्रकारे ढवळल्याने दूध एकसारखं होतं आणि त्याचा स्वादही आणखीन वाढतो. आता आपल्याला उरलेले आपले बदाम आणि काजू याचा एक बदामचा स्लायसर घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही चाकूने सुद्धा आपण कापू शकताय.
ते आपण यामध्ये टाकून घेऊया. ही जर मशीन आपल्याकडे असेल तुमच्याकडे तर एकदम जास्त मेहनत लागत नाही. Amazonवरती ती अवेलेबल आहे, तुम्ही मागवू शकताय. बघा आपण दुधामध्ये आता हे फक्त असं फिरवलं ते याचे बदामाचा स्लाइस करून यामध्ये पडतो. जास्त मेहनत लागत नाही कापायची, तुम्ही कापून टाकलं तरी चालू शकते. बघा काजू बदाम आपण स्लाइस करून टाकलेले आहेत यामध्ये. आणि आता दूधही आपलं छान असं घट्टसर होत चाललेलं आहे आणि आपल्याला हे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. आता बघा केशरने सुद्धा आपला रंग सोडलेला आहे आणि पिवळसर असं दूध आपलं तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये जायफळ खिसून घालूया. या प्रकारची एक खिसणी घ्या आणि हे जायफळ यावरती आपण खिसणार आहोत. थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, याचा फ्लेवर खूप जरा उग्र असतो. थोडंसं टाकल्यामुळे फ्लेवर छान येतो. आता पुन्हा एकदा आपण मिक्स करूया आणि तुम्हाला जेवढं आटवायचं आहे तोपर्यंत तुम्ही यामध्ये आटवू शकताय. दूध बघा आता आपलं आटलेलं आहे. आपण अर्ध दूध करून घेतलेलं आहे आणि फ्लेवरही सुद्धा छान येतोय. आणि हो मित्रांनो, आजचं खास कोजागरी दूध तुमच्यासाठी तयार केलंय. तुम्ही सुद्धा हे दूध बनवा, चांदण्यात बसून त्याचा आस्वाद घ्या आणि पौर्णिमेची मजा दुपटीने करा. कोजागरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि अशा सुंदर रेसिपीज पाहायला सुनीताज रेसिपी मराठीवर नक्की भेट द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.